पप्पा कशी होती अरे रिक्षा साप दिली झाली आहे. आणि मला राग आलेला आहे. मला राग आलाय. हाय वेलकम टू आवर चॅनल ब्रेड अँड भाकरी व्लॉग्स. आम्ही फक्त 2 दिवसासाठी चाललो आहे अँड यू कॅन सी दी अमाऊंट ऑफ बॅग्स दॅट वी हॅव. हे सगळी आमची पॅकिंग आहे, खाण्याचं सामान आहे 2 दिवसाचं, सो दॅट वी आर वेल प्रिपेअर्ड. मॅन्डेटरी टॉडलर टँट्रम्स कुठल्याही ट्रिपला जाण्याच्या अगोदर हे तर कंपल्सरी आहे, अदरवाईज वी कान स्टार्ट द ट्रिप. इकडे आमची बाकीची मंडळी आलेली आहे. ही माझ्या बाबूची आत्तू आहे आणि तिचा हजबंड म्हणजे आमचे जावई बापू, त्यांचेसुद्धा बॅग्स आलेले आहे. आणि आता प्रश्न असा आहे की आमची गाडीचा झाला आहे ॲक्सिडेंट, मीन्स इट्स खराब. सो लेट्स सी, आम्ही कॅब बुक करून जाणार आहे. सो लेट्स गो. आता आम्ही लोक नाश्ता करायला थांबलेले आहेत तिकडे आणि हे सगळे बसलेले आहेत. माझ्यासाठी बाप रे बाप. निखिल को उधर बैठना पड़ेगा, वहाँ पे मम्मा तुमच्यासाठी आहे तो. ये देना थोड़े निखिल. निखिल अगस्त्याला दाखव. तू खाणार आहे, तुला एकट्यासाठी आहे तो, खायचा आहे, खाशील. ही इकडे माझी बहीण सरप्राईज झालेली आहे बिकॉज माझं बर्थडे गिफ्ट माझ्या हस्बंडने मला 17 Pro दिलेलं आहे. सो दॅट्स अ रिॲक्शन. बर्थडे गिफ्ट आहे मेरा. येस. उसने बोला बंगला फ्री में आया है, तुम लोग का मेरा फोन का EMI भरो. अरे मामा ऐसा हंसता पड़ेगा. ले लेना, पहले टेस्ट करी. खा खा तुम्ही. बाप है. काका देख ना. ते आमची जर्नी आता स्टार्ट झालेली आहे आणि हे सगळी बच्चा पार्टी. बाबू दादूची गाडी कुठे आहे? कॅन्सल कर दिया. आमच्या बरोबर आता एक खूप मोठा जोक झालेला आहे. ॲक्च्युली आमची गाडी झाली आहे खराब, सो वी आर गोईंग बाय कॅब. आणि माझी दुसरी फॅमिली कॅबने येणार आहे, पण त्यांना कॅबच बुक होत नाही आहे. मग त्यांनी रिक्षा केली सो दॅट दे कुड कम टू अ डेस्टिनेशन आणि आमच्या कॅबवाला त्यांना पिक करणार आहे. पण आमची त्याच्यामध्ये आमची कॅब बुक झाली. मग ती लोक रिक्षातून उतरले, पण आम्ही परत कॅब, त्या ज्या कॅबवाल्यांनी बुक केली होती ती कॅब कॅन्सल झालेली आहे. आणि असं झालेलं आहे कॉमेडी सीन, म्हणून सगळे इकडे हसतायत. बाबू क्यों कॅन्सल हो रहा है? वो कर दिया कैसे. अभी अगर बोलेंगे तो बोलेंगे हम नहीं आ रहे. से बनाऊं वीडियो जब रास्ता इतना खराब. इतना लेट आता था तो थोड़ा खाना भी बना के लेके आने सो हा आहे आमचा एक्झॅक्ट स्टे. हे पूर्ण प्रोजेक्ट विलाज आहेत. इकडे विलाज ओन करतात, प्लस इकडे रेंटसुद्धा करतात. सो त्या विलाचं नाव जर तुम्ही बघू शकता त्या एंट्रन्समध्ये, इट इज कॉल्ड एज कासा दे फ्लोरेस. आणि इकडे आम्ही जस्ट अराईव्ह झालेलो आहे. द सिक्युरिटी इज चेकिंग अस इन अँड लेट्स सी दिस इज हाव इट लुक्स ड्युरिंग द डे. इट इज व्हेरी व्हेरी ब्युटिफुल. सो इकडे आम्ही आता फर्स्ट पोचलेलो आहे बिकॉज आम्ही कॅब प्री बुक केली होती, बट दुसरी कॅब बुकच होत नव्हती. सो लाईक यू नो त्यांना लेट झालेलं आहे. आणि लेट मी शो यू की आम्ही आलेत तर मी माझ्या बाबूसाठी इकडे फूड प्रिपरेशन केलं आहे. ही माझी स्वीट लिटल सिस्टर, माझ्या मामाची मुलगी, हिचं नाव आहे येस. हा माझ्या फ्रेंडचा बंगलो आहे. सो इकडे आम्ही 2 डेजसाठी राहणार आहे बिकॉज वी आर गोना सेलिब्रेट माय बर्थडे इयर. मी संध्याकाळी तुम्हाला बाहेरून पण दाखवणार बिकॉज लाईट्स वगैरे खूप छान असतात इकडे. बच्चा पार्टी कंपनी, यांना एका जागेवरती बसताच येत नाही. अगस्त से हाय.
अँड वी हॅव वन मोर मेंबर ज्याने आम्हाला जॉईन केलेला आहे बिकॉज माझ्या मुलाला हा सगळ्याकडे पाहिजे असतो. हा आहे त्याचा स्पायडी. याचं पण नाव त्यांनी स्पायडर 6 मध्ये ठेवलं आहे बिकॉज आमचं सरनेम 6 मध्ये आहे. सो ही इज ऑल्सो. हु इज दिस वन अगस्त्या? हु इज दिस? व्हॉट इज हिज फुल नेम? Spider-Man what? What is his full name? Spider? सो फायनली ही लोक अराईव्ह झालेले आहेत. रिक्षाने आलेले आहेत बिकॉज एकही कॅब बुक होत नव्हतं आणि खूपच खराब रस्ता आहे. तर लेट मी आस्क पप्पा की त्यांची जर्नी कशी होती या रस्त्यांवरती विथ द रिक्षा. काय झालं पप्पा? हॅलो हॅलो, आमची बाकीची पब्लिक आता आलेली आहे. पप्पा कशी होती रिक्षा? साप दिली झाली आणि मला राग आलेला आहे. मला राग आलाय. Let's go in the pool. हाँ, नेक्स्ट टाइम प्री बुक करेगा कि नहीं कैब? जरूर. कैसा है बंगलो? मस्त है मस्त है. है ना? एक नंबर है. और क्लीन भी रखा है उसने बहुत ज़्यादा. ओ किचन में बेब आ गई है. हम क्यों? अरे उससे बंगलो में है. बैडमिंटन खेल रहे वो लोग. आता छोटी झाली आहे. आता छोटी. बेबी आत्तू है तुझी ती. बेबी आत्तू. ये मेरी सिस्टर, शी इज ऑल्सो डूइंग ब्लॉगिंग. फॉलो हर चैनल. आई विल मेंशन इन द कमेंट्स. ये दोनों शादी में आए, पहले खाना खाने बैठे. हाँ हाँ हाँ, सासू माँ है बराबर. सास पहले खाएंगे और फिर हम खाएंगे. अम्मा सगळ्यांना वाटेल की तुम्ही किती स्ट्रिक्ट सासू आहे असे बोललेत तर. पण नो, शी इज व्हेरी स्वीट. So we had few kids in the next neighborhood villa that we had over there, and these kids had got this motorboat, so they were just giving us a view of their new gadget that they got. ठंडा पानी में. अरे आओ, अभी गरम लग रहा है उल्टा पाणी. मी एक गोष्ट सांगणार. राकेश भैया आणि निखिल भैया या थंड पाणीमध्ये यायला घाबरतात. सो बच्चा पार्टीला पूलमध्ये यायचं होतं बट द वॉटर लेवल वॉज टू हाय फॉर दॅम. म्हणून इकडे माझे हजबंड फ्लोटर्समध्ये हवा भरते आहे. अँड वी हॅड वन क्यूट विजिटर इन आर विला. यू कॅन सी शी इज सिटिंग राईट हिअर. व्हेरी क्यूटशी कॅट आली होती आम्हाला भेटायला. Everyone come out, come out, everyone come out. असं बोल. ए मला दोघं रोस्ट करतात ना तुम्ही लोक. जास्त बोलतात. सो संध्याकाळी मस्त चहा पिल्यानंतर आम्ही ॲक्टिव्हिटीज करायला सुरुवात केली. आम्ही कुठेही गेलो तर आमचे रॅकेट्स, फुटबॉल, बॅटबॉल, चेस, हाऊजी हे सगळं घेऊन जातो सो वी कॅन एन्जॉय. मग त्याच्यानंतर सगळे बसले होते मस्त फुल हाऊस हाऊजी खेळायला. चला तर मग बघूया कशी मजा येते आता. आता 900 रुपये 900. ये मात्र किती आले? किती आले? 5. हो पण नाही आहे ना जल्दी पाय. मेरा चेक कर. कितने लोगों को उम्मीद है कि फुल हाउस लगेगा? जल्दी बोलो. मेरा उम्मीद नहीं है. 2727. पप्पा किती आले तुम्हाला? एक पण आला का? अरे यार लाइन है तो कौन दो अच्छी है. ये लेफ्ट मला दोनच पाहिजे. है. ये क्या?
थोडं मस्त थंडी झाली आहे. तू कसं अराउंड 18 डिग्री सेल्सिअस. कुठे? वी आर एन्जॉईंग. वी कुठे? आर ॲट कॅनडा. वज्रेश्वरी. मी कॅनडा बोलते, तू वज्रेश्वरी काय बोलतोय? आय एम टेलिंग द ट्रूथ. हे कॅनडासारखी जागा दिसते पण हे वज्रेश्वरी आहे. तू कसं काय माझ्या ब्लॉग मध्ये बोलतोयस? मग तुला सपोर्ट करतोय. माझे सगळे फॉलोअर्स तुला फॉलो करते. ओ माय गॉड. कोणते 3 फॉलोअर्स जे आहेत तुझे? नाही, 2 आहेत. हे बघा, तुम्ही बघू शकता मागे केवढं ब्युटिफुल आहे. सो हे सगळे रो हाऊसेस आहेत इकडे आणि हा फुल व्ह्यू आहे 360. खूपच सुंदर जागा आहे, खूप म्हणजे अतिशय. सो जर तुम्ही इकडे येणार तर इकडे बंगलो रेंटवर पण मिळतात. आणि आम्ही आलेलो एका फ्रेंडच्या फार्म हाऊसवरती, आय मीन बंगलोवरती. हा नाव आहे पूर्ण रो हाऊसेस विलासचा, कासा दे फ्लोरेस. हा आहे इकडचा रेस्टॉरंट. जर तुम्हाला बाहेरून फूड मागवायचं असेल तर तुम्ही बाहेरून पण मागवू शकता, बिकॉज बाहेरून तुम्हाला नॉनव्हेज मिळेल. हा रेस्टॉरंट फक्त व्हेज आहे. आणि तिकडे तो पिकल बॉलचा कोर्ट आहे मागे. आणि हा वरती जो क्लब हाऊस आहे, विच इज ओनली गिवन टू पीपल हू ओन द विलाज हिअर. रात्री इकडे खूप ब्युटिफुल दिसते अँड ऑल्सो टेम्परेचर ड्रॉप होतो म्हणून क्लायमेट पण खूप सुंदर आहे. सो दॅर लॉट ऑफ पीपल लाईक यू नो इफ कम हिअर टू स्पेंड द्या वीकेंड इज वेल. सो दिस इज आवर विला अँड इकडे सगळे खेळत आहेत, बॅडमिंटन खेळत आहेत. सो हिअर कम्स द स्वीटेस्ट सरप्राईज. माझा बर्थडे होता आणि रात्री 12 o'clockला या लोकांनी केक आणला होता. खूप खूप स्वीट सरप्राईज होता हे माझ्यासाठी. आणि तिकडे काहीच अवेबिलिटी नव्हती, बट तरी माझ्या सिस्टर इन लॉ आणि तिच्या हजबंडनी अरेंजमेंट्स केले सो दॅट आय कुड कट द केक. अँड इट वॉज द स्वीटेस्ट सेलिब्रेशन विथ माय एंटायर फॅमिली being together, and it's one of the most important feeling how you feel when your family is with you. You do not need anybody else to complete your life or your happiness as well. So you can see सगळे कसे केक कट करतायत आणि सगळे एन्जॉय करतायत आणि पुढे अजून खूप धमाल आहे. प्लीज व्हिडिओ एंडपर्यंत बघा, यू विल रिअली एन्जॉय. अभी सब हो गया, अभी हम लोग रुके, अभी तेरा देखते हैं, अभी तेरा। I'm there with you. माझा बर्थडे केक कट झालेला आहे अँड नाव आय एम गोना से थँक्यू टू एव्हरीवन. थँक्यू गाय. तर असा होता माझा बर्थडे सेलिब्रेशन लास्ट नाईट. हा मॉर्निंग व्ह्यू आहे. डे 2 आहे आमचा इकडे आणि आता सगळे उठलेले आहेत. वी गोनो गो ब्रश आवर टीथ, go downstairs and prepare some breakfast for ourselves because it's an individual villa. सो सगळे अरेंजमेंट आम्हाला स्वतःला करायचे. ऑल्दो झोमॅटो वगैरे येतं इकडे, बट वी प्रेफर की आम्ही स्वतःचं फूड बनवून लाईक यू नो फुल फॅमिली एकत्र एन्जॉय करू. तर चला तर. हाँ तेरा हो गया बिछन, चाय भी गरम हो गया, सब हो गया. तर मस्त अंडा भुर्जी आणि पाव खाऊन ब्रेकफास्ट झाला. आम्ही आता आलेलो आहे खाली आणि आता डे 2चा केक कटिंग आहे माझा. मॉडर्न बहू मॉडर्न सास, कैसे जलाया दिया एकदम खास.
तर आमच्या घरात हा रिच्युअल आहे. मे बी मोस्ट ऑफ द महाराष्ट्रीयन्स नो अबाउट इट की बर्थडेच्या दिवशी लाईक यू नो आरती केली जाते. आमच्यामध्ये सगळं बोललं जाते, जसं बोलतात त्या आरतीमध्ये तुम्ही ऐकू शकता. सो इट्स अ व्हेरी स्वीट रिच्युअल. इकडे माझी नानी मला ब्लेस करते आहे. सो वी हॅव अगेन अ मिक्सचर ऑफ अन महाराष्ट्रीयन अँड अ कॅथलिक फॅमिली. इकडे माझ्या मुलाला परत काहीतरी स्वीट खायचं आहे. दॅट्स वाय इज ओपनिंग हिज माउथ अँड वंडरफुली आम्ही डे 2चा केकही कट केला आहे. चला तर मग बघूया की पुढे आम्ही कशी मजा केलेली आहे, कसे एन्जॉय केलेलं आहे फुल माझा बर्थडे सेलिब्रेशन विथ अ लॉट ऑफ डान्स, पार्टी, धमाल, मस्ती. Thank you for this amazing celebration. Thank you very much. ओके, तर आता आम्ही एक गेम खेळणार आहे. सांगा काय गेम आहे आपला. ह्याच्यामध्ये तिळाचे लाडू आहेत, पण 2 लाडूमध्ये 500 रुपये आहेत आणि बाकीच्यामध्ये 10,000 रुपये आहेत. तर ज्याला पैसे मिळेल 500 रुपये तो लकी विनर. चला गेम खेळूया आता. चला तर मग गेमसाठी आता नंबर्स चूज करूया. हे दोघं भाऊ बहीण काहीतरी करतायत. माझा मुलगा आता लाडू उचलणार आहे अँड आय एम प्रिटी शुअर तो सगळ्यात मोठा लाडू उचलणार आहे आणि त्यांनी तेच केलेलं आहे इकडे. आता याच्यानंतर आम्ही एक एक करून आमच्या नंबर्सच्या अकॉर्डिंग लाडू उचलणार आहे. सगळे लोक एकदम न चिटिंग करता, पण हा माझा हस्बंड सगळ्यात जास्त चिटिंग करताना पकडला गेलेला आहे. एक एक करून लाडू उचलल्यानंतर बघूया सगळ्यांच्या नशिबात केवढे पैसे येतात. 10 रुपया. 10 पैसे किती आले. पैसे वाला अपने पास हमेशा मेरे पास ही क्यों किती आले. 500 रुपये. I am a money magnet. I attract money. माझा माहितीच नाही. दे. थँक्यू. पाहिजे होता. किती मिळाले बघ. 1000 निघतील कदाचित, एवढ्या जोरात चावते तर. ए निखिलनी ना लिटरली चीटिंग केली आहे. मी सांगते तुला, निखिलने एवढा वेळ. निखिल किती मोठा चीटर आहे तू. ए चल. जीतने के बाद लोग जलते 10 रुपया. ओ नो. असा हा गेम संपलेला आहे. आता करूया असली पार्टी. चला तर मग बघूया धमाल. सो त्याच्यानंतर आम्ही आलो इकडे पिकलबॉल कोर्टमध्ये पिकलबॉल खेळायला. खूप मजा केली आम्ही इकडे. फुल धमाल, मस्तपैकी थकलो आणि त्याच्यानंतर परत विलामध्ये जाऊन थोडीशी डान्स मस्ती केली. मी आणि हजबंड माझा इकडे डान्स करतायत ओल्ड सॉंग्सवरती आणि इकडे हे आमचे जावई मस्त त्यांना तयार केलेलं आहे. आम्ही सॉंग्स टाकू शकत नाही बिकॉज काही कॉपीराईट्स असतात म्हणून. सो तुम्ही अशीच एन्जॉय करा. हे आमची चिल्लर पार्टी आहे. ती लोकं पण म्युझिकवर डान्स करतायत. हे आम्ही सगळे फुल धमाल. आता सगळे डान्स करून जेवून वगैरे सगळे घरात आलेले आहेत आणि सगळे आता इकडे पत्ते खेळणार आहे. मी पत्ते खेळत नाही म्हणून मी माझ्या बाबूबरोबर इकडे चिल करत आहे आणि बघते की ही लोकं कसे पत्ते खेळत आहेत. हा माझा क्यूटी झोपला नाही आहे अजूनपर्यंत. अशी माझी मामी पैसे जिंकलेली आहे म्हणून हॅपी डान्स. असा प्रकारे हा दिवस संपला. गुड नाईट. भेटूया उद्या. डे 3 गुड मॉर्निंग. आणि इकडे माझ्या अगस्तूने माझ्यासाठी क्यूट लिटल फ्लावर आणलेलं आहे. सगळे लोक रेडी होऊन आता निघायची सुरुवात केलेली आहे. पिकनिक इज ओव्हर. वी आर गोइंग होम नाउ. बाय बाय. सी यू इन आवर नेक्स्ट व्लॉग. So we started from here and we are ending here with a goodbye note. Bye bye. Agastya say bye. Agastya say bye bye. तर असा आमचा हा ट्रिप फुल ऑन मस्ती आणि धमालवाला झालेला आहे. तुम्हाला जर पुढे असेच व्हिडिओज बघायचे असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर मी मोर अँड मोर व्हिडिओज तुम्हाला बनवून दाखवू शकते आणि काहीही स्पेसिफिक
तुम्हाला व्हिडिओज बघायचे असतील तर माझ्या कॉमेंट्समध्ये मेन्शन करा. मी ट्राय करेल पूर्णपणे तुम्हाला तशा कॉन्टेंट द्यायला, सो दॅट यू आर ऑल्सो हॅपी वॉचिंग आवर व्हिडिओज अँड डोंट फॉरगेट टू स्प्रेड सम लव्ह. बाय बाय.